उच्च न्यायालय शिपाई या पदाचा फायनल म्हणजेच अंतिम कट ऑफ किती लागणार आहे? तर बरीच माहिती आपण या ठिकाणी संशोधन केलेली आहे मित्रांनो, आणि ती माहिती संशोधन केल्याच्या नंतर या ठिकाणी फायनल रिझल्ट जे समोर आलेला आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ या पदाचं 30 पैकी म्हणजे शिपाई या पदाचं 30 पैकी आपल्याला किती गुण मिळाल्याच्या नंतर आपण पुढील प्रोसेससाठी या ठिकाणी पात्र होणार आहोत. तर मित्रांनो, तिन्ही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि त्याच पद्धतीनं कट ऑफ देखील आपला लावला जाईल. म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाचा वेगळा कट ऑफ, नागपूरचा वेगळा आणि औरंगाबाद खंडपीठचा कट ऑफ वेगळा असेल. परंतु आता या ठिकाणी जरी जागा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतील, तिन्ही विभागामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तर जवळपास कट ऑफ या ठिकाणी तिन्ही भागाचा सारखा असू शकतो. तर या ठिकाणी आपण जी माहिती काढलेली आहे, संशोधित केलेली आहे, ती माहिती नेमकी कोणती आहे की ज्या माहितीच्या आधारावर आपण या ठिकाणी अंदाजित कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. कारण की मित्रांनो, या ठिकाणी हा जो अंदाजित कट ऑफ असणार आहे, जवळपास या ठिकाणी हा कट ऑफ आणि जो फायनल अंतिम आपला रिझल्ट लागेल तो कट ऑफ जवळपास या ठिकाणी आपल्याला सारखा पाहायला मिळेल. का? कारण की आतापर्यंत जेवढे काही एक्झाम झालेले आहेत त्याचा सर्व या ठिकाणी डाटा आपण अनालिसिस केलेला आहे आणि डाटा अनालिसिस करून त्या ठिकाणी जागा त्याच्या अनालिसिस करून या व्हिडिओमध्ये फायनली आपण या ठिकाणी कट ऑफ ठरवलेलं आहे, नेमकं कट ऑफ किती लागणार आहे. कारण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुम्ही या ठिकाणी कट ऑफ मध्ये जरी बसत असाल तरी तुमच्या जवळ या ठिकाणी गोल्डन संधी असणार आहे या पदावर कब्जा करण्याची, आणि ती संधी तुम्हाला मिळणार आहे पुढच्या स्टेपमध्ये. ती स्टेप असणार आहे तुमची शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा. मात्र या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला आउट ऑफ 10 पैकी 10 गुण तुम्हाला मिळवावे लागतील. इथं तुम्हाला या ठिकाणी जास्त मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. आता या ठिकाणी हे 10 पैकी 10 गुण मिळवणे किती सोपे आहे किंवा किती कठीण आहे, या अगोदर ज्या ज्या व्यक्तींनी ही एक्झाम दिलेली आहे शारीरिक क्षमता विशेषतः, त्यांना तुम्ही आढावा घेऊ शकता किंवा त्यांना विचारू शकता की त्या मुलांचं एक मार्कानं किंवा पॉईंट्सनं या ठिकाणी रिझल्ट कटलेला आहे. कारण शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हतामध्ये कमी गुण त्यांना मिळालेले होते. कारण कोर्ट भरतीमध्ये प्रत्येक स्टेप अतिशय महत्त्वाची असते आणि आपण प्रत्येक स्टेप तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी अशी महत्त्वाची की 10 पैकी 10 गुण मिळवण्यासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या गोष्टीबद्दलच चर्चा करण्यासाठी तुमच्या विनंतीस्तव आपण 19 मेला रात्री 8 वाजता वेबिनार ठेवलेला आहे. मित्रांनो, रात्री 8 वाजता आपण या ठिकाणी लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे आणि याच वेबिनारमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता ही परीक्षा नेमकी कशी असते आणि या परीक्षा घेण्याचा नेमका उद्देश काय असतो आणि यामध्ये आउट ऑफ 10 पैकी 10 गुण घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते, संपूर्ण माहिती लाईव्ह आपण देणार आहोत. आणि याच वेबिनारमध्ये तुमच्या डॉक्युमेंट संदर्भामध्ये जेवढ्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्यांचे समाधान आपण या ठिकाणी करणार आहोत. एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये चूक असेल किंवा फॉर्म भरताना जर गडबड झाली असेल तरी देखील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी या वेबिनारमध्ये देणार आहोत. तर या वेबिनारमध्ये जॉईन कसं व्हायचं, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून ठेवा. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर ज्या दिवशी आपला वेबिनार आहे त्याचे 10 मिनिट अगोदर तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर लिंक येईल. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असताना व्हॉट्सअप नंबरनेच तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे, कारण त्या ठिकाणी तुम्हाला लिंक येणार आहे. तर अशा पद्धतीनं जॉईन व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परंतु आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नेमकं बाबा आपल्याला शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेसाठी किती मार्क्सवाले पात्र होतील. आता या ठिकाणी आपण कॉमनली कट ऑफ सांगणार आहे मित्रांनो, प्रत्येक विभागावाईज या ठिकाणी आपण कट ऑफ सांगणार नाही. तर या ठिकाणी आपण जी माहिती कलेक्ट केलेली आहे त्या माहितीनुसार मित्रांनो तुम्हाला जर 16+ मार्क असतील तर तयारीमध्ये राहा. 16+ जर मार्क असतील तरी तुम्हाला या ठिकाणी तयारीमध्ये राहायचं आहे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेसाठी. आता तुम्ही या ठिकाणी म्हणणार की 16 मार्कवर आपलं या ठिकाणी होणार आहे का किंवा आम्हाला पात्र करतील का, तर मित्रांनो यावेळी होऊ शकते. त्याचं एक कारण आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डबल पुन्हा फॉर्म भरलेले आहेत आणि आपण या ठिकाणी आढावा घेतला असता असे अत्यंत कमीच विद्यार्थी आहेत की ज्यांना 25+ 20+ या ठिकाणी मार्क्स आहेत. क्वांटिटीमध्ये अतिशय कमी विद्यार्थी आहेत. तर जास्तीत जास्त
आपल्याला या ठिकाणी 16+ जर मार्क असतील तरी आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह राहायचं आहे. कधीही आपलं नाव त्या या पात्र यादीमध्ये येऊ शकते. तर या ठिकाणी हा जो कट ऑफ असेल आपला तिन्ही पदासाठी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले पॉझिटिव्ह राहा आणि शारीरिक क्षमता विशेष अर्हता परीक्षेची तयारी आतापासूनच करायला सुरुवात करा, कारण की आपल्याला यावेळेस पोस्ट मिळवायची आहे. तर हा मित्रांनो आपला अंदाजित कट ऑफ आहे. तर 1 किंवा 2 मार्कांना हा कट ऑफ पुढे जाऊ शकतो, लक्षात मागे येणार नाही, कारण पासिंगच आपली 15+ आहे. तुम्हाला 16चा कट ऑफ या ठिकाणी सांगितलेला आहे. ज्या व्यक्तीला 15च्या खाली मार्क्स पडलेत तर त्यांचा विचार कधीच केला जात नाही किंवा केला जाणार नाही. तर 16 मार्क असतील तर पॉझिटिव्ह राहा, तयारीमध्ये राहा आणि शारीरिक क्षमता विशेष अर्थाची तयारी करण्यासाठी आपण जो वेबिनार ठेवलेला आहे तो वेबिनार जॉईन करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ पाहत आहात आणि लिपिक या पदाची तयारी करत असाल तर खास तुमच्यासाठी ऑथेंटिक बॉम्बे हायकोर्टच्या एक्झाम पॅटर्न नुसार आपण क्लर्क या पदासाठी टायपिंगचे पॅसेज तयार केलेले आहेत PDF स्वरूपामध्ये. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि आत्ताच तयारीला लागा. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल देखील आपला जॉईन करा.